थांब, पुढे जाऊ नकोस, एक पाऊलही पुढे टाकू नकोस, कारण तुझ्या कुटुंबावरचं संकट आता संपणार आहे. आज जे तुझ्या आयुष्यात घडतंय ते शेवट नाही, हे फक्त देवाने दिलेलं शेवटचं वादळ आहे. तुझं मन थकलंय, पण ऐक, आता तुझ्या घरात दुःख नाही तर आनंदाचीच चाहूल लागणार आहे. ज्यांनी तुझं घर तोडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या समोर आता तुझं नशीब उभं राहणार आहे. होय बाळा, देव आज म्हणत आहे, थांब, अजून थोडं सहन कर, कारण पुढचं क्षण तुझं आयुष्य बदलणार आहे. थांब बाळा, पुढे जाऊ नकोस, कारण आज जे तू अनुभवत आहेस ते कायमचं राहणार नाही. तुझ्या कुटुंबावर जे संकट आलंय ते अचानक नाही आलेलं आणि ते कायमचं राहणारही नाही. प्रत्येक वादळाला शेवट असतो आणि तुझ्या आयुष्यातील हे वादळ आता शांत होण्याच्या मार्गावर आहे. आज तुझ्या घरात कदाचित तणाव आहे, भांडणं आहेत, पैशाची अडचण आहे किंवा कोणाचं आरोग्य बिघडलेलं आहे. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं तात्पुरतं आहे. कारण जेव्हा देव एखाद्या कुटुंबाची परीक्षा घेतो तेव्हा तो त्यांना आधी मजबूत बनवतो. तुला वाटत असेल हे सगळं माझ्याच आयुष्यात, माझ्याच कुटुंबावर का? पण बाळा, ज्यांच्यात सहन करण्याची ताकद असते त्यांच्यावरच मोठ्या परीक्षा घेतल्या जातात. आणि तुझं कुटुंब खूप मजबूत, स्ट्रॉंग आहेत. होय माझ्या लेकरा, कधी कधी तुला असं वाटतं की सगळं संपलं, आता काहीच उरलं नाही. पण खरं तर त्या क्षणाला एक नवीन सुरुवात होत असते. बाळा, बघ, तुझा सूर्योदय आता जवळ आला आहे. तुझ्या घरात जे काही चाललंय ते तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला त्या संकटातून सावरण्यासाठी येत आहे. ज्यांनी तुझ्यावर वाईट नजर ठेवली, ज्यांनी तुझं नुकसान व्हावं असं चिंतलं, आता उत्तर त्यांना मिळणार आहे. कारण जे खरे असतात, जे प्रामाणिक असतात, त्याला कुणीही हरवू शकत नाही. होय बाळा, जर तुझं माझ्यावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे तू टाईप कर. व्हिडिओला तू लाईक, शेअर, सबस्क्राईब कर. बाळा, बघ, तुला एकच काम करायचं आहे, थोडा वेळ शांत राहायचं, घाबरायचं नाही. कारण संकटे जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने आयुष्यातून निघून पण जात असतात. तुझ्या घरात पुन्हा हसू येणार आहे. पुन्हा सगळे एकत्र तुम्ही बसणार आहात. पुन्हा आनंदाचे क्षण येणार आणि ते क्षण आधीपेक्षा जास्त सुंदर आणि आनंददायी असणार. आज जे दुःख आहे ते उद्या तुझ्या ताकदीचं कारण बनेल. आणि लोक म्हणतील, हे कुटुंब खूप काही सहन करून सुद्धा उभं राहिलं आहे. कारण देव सर्व पाहत आहे बाळा. तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत त्याला माहीत आहे आणि म्हणूनच तो योग्य वेळ येईपर्यंत थांबत आहे. आणि आता ती वेळ जवळ आली आहे जिथे सर्व काही बदलणार आहे. सर्व दुःख संपणार आहे, सुखाची सुरुवात होणार आहे. तू फक्त विश्वास ठेव स्वतःवर आणि त्या शक्तीवर जी सगळं बदलू शकते. कारण संकटे कायमची नसतात, त्यातून मिळणारी ताकद ही कायमची असते. बाळा, थांब, पुढे जाऊ नकोस, हार मानू नकोस, कारण तुझ्या कुटुंबातील एक नवीन सुंदर असा अध्याय सुरू होणार आहे. आणि तुझा हा वाईट काळ सुद्धा निघून जाणार आहे. आणि तू नंतर म्हणशील की हो, हे सगळं गरजेचं होतं, कारण यामुळेच मी अजून मजबूत झालो आहे. बघ बाळा, तुला होणारा त्रास आता तुझ्या शत्रूंना होणार आहे. तू फक्त विश्वास ठेवून माझ्यावरती हे पूर्ण संदेश तू शेवटपर्यंत ऐक. बाळा, आज तुझं आयुष्य दुःखात आहे, कठीण आहे, पण उद्या याच आयुष्याला लोक सलाम करणार आहेत. संयम ठेव, हार मानू नकोस. वाईट वेळ कायमची राहत नाही, कारण सध्या चाललेली लढाई तुझ्या विजयाची सुरुवात आहे. ज्यावेळी सगळं संपल्यासारखं वाटतं त्याच वेळी सगळं बदलायला सुरुवात होते.
म्हणून बाळा, थोडं अजून थांब. तुझ्यासाठी आनंदाची बातमी आता येत आहे. बाळा, थोडा श्वास घे आणि स्वतःला एक प्रश्न विचार. ही वाईट वेळ कायमच आयुष्यात राहणार आहे का? तर तुला उत्तर तुझ्या आतूनच मिळेल, नाही. कारण आयुष्याचा नियम आहे, जे सुरू होतं ते संपतच. आज तू ज्या परिस्थितीत आहेस, कदाचित तुला ती तोडतीये, तुला रडवतीये, तुला एकटं वाटायला लावतीये, पण हेच क्षण तुला घडवत आहेत. वाईट वेळ येते तेव्हा ती सगळं घेऊन येते. ताण, दुःख, अपयश, लोकांची साथ सोडणं, सगळं काही एकदम कोसळतं आणि मग असं वाटतं की आता काहीच उरलं नाही. पण बाळा, खरं सांगायचं झालं तर वाईट वेळ तुझं आयुष्य संपवायला नाही, तर तुला बदलायला येत आहे. संयम ठेवणं खूप कठीण आहे बाळा. जेव्हा सगळं संपतं, आपल्या विरोधात चाललेलं असतं, तेव्हा हाच संयम तुझी खरी ताकद आहे. माझ्या लेकरा, तुला माहीत आहे का, ज्यांनी आयुष्यात मोठं काहीतरी मिळवलं आहे, त्यांना सगळ्यात जास्त वाईट वेळ त्यांनी पाहिलेली आहे. आज तू ज्या अंधारात आहेस, तो अंधार कायमचा नाही. कारण अंधाराचं कामच आहे प्रकाश येण्यापूर्वी थोडा वेळ थांबणं. बाळा, तुला फक्त एक गोष्ट करायची आहे. निराश व्हायचं नाही, घाई करायची नाही. स्वतःवरचा विश्वास कधीच सोडायचा नाही. कारण ज्या दिवशी तू हार मानशील, त्या दिवशी ही वाईट वेळ जिंकणार. आणि ज्या दिवशी तू उभा राहशील, त्या दिवशी तुझा विजय सुरू होणार. जर ह्या विजयासाठी तू सज्ज असशील, तर होय स्वामी आई, मी सज्ज आहे असे तू टाईप कर आणि हा संदेश तू 3 जणांना शेअर कर. बाळा, बघ, आज लोक तुला समजत नाहीत, तुला मदत करत नाहीत, तुला कमी समजतात. पण वेळ सर्व बदलत असते. एक दिवस येईल, जे लोक आज तुला इग्नोर करतायत, तेच लोक तुझ्याकडे पाहून म्हणतील की हा माझ्या ओळखीचा आहे, हा माझ्या जवळचा आहे. देव कधीच उशीर करत नाही, तो फक्त योग्य वेळेची वाट बघतो. आणि सध्या जी वेळ चालली आहे, ती तुझ्या आयुष्यातील एक नवीन दिशा देण्यासाठी आहे. तुला वाटत असेल की हे सर्व कधी संपणार, तर खूप लवकरच ही सर्व संकटे तुझ्या आयुष्यातून दूर जाणार आहेत. त्यासाठी तुला थोडासा संयम ठेवावा लागेल. कारण मोठ्या गोष्टी लगेच मिळत नाहीत, त्यासाठी वेळ लागतो आणि त्यासोबत विश्वास सुद्धा लागतो. आज जे दुःख आहे, ते उद्या तुझ्या चेहऱ्यावरचं हसू बनणार आहे. आज जे अश्रू आहेत, ते उद्या तुझ्या यशाची कहाणी सांगणार आहे. होय बाळा, विश्वास ठेव आणि पुढे तू चालत राहा. बाळा, जेव्हा तुझी ही वाईट वेळ निघून जाईल ना, तेव्हा तू स्वतःलाच ओळखू शकणार नाहीस. कारण तू आधीपेक्षा खूप जास्त मजबूत झालेला असशील. होय माझ्या लेकरा, संयम ठेव, विश्वास ठेव आणि चालत राहा. कारण तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर पान अजून लिहिलं जायचं आहे. बाळा, अजूनही तू टिकून आहेस, म्हणजे तू वाईट वेळेला हरवायला आला आहेस. जी वेळ तुला तोडतीये, तीच वेळ उद्या तुझी ओळख बनणार आहे. म्हणून माझ्या लेकरा, थोडंसं संयम ठेव. तुझ्या आयुष्यात अजून ते संपलेलं नाही, जे आत्ता सुरू होणार आहे. बाळा, तुला असं वाटतं की तुझं आयुष्य एकाच जागी अडकलंय, जिथे पुढे काहीच दिसत नाही आणि मागे बघून वळून बघण्याची हिम्मत तुझी होत नाही. ही तीच वेळ आहे, जी वाईट वेळ. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, वाईट वेळ म्हणजे शेवट नाही, ती फक्त एक टर्निंग पॉइंट आहे. आयुष्य जेव्हा तुला थांबवेल, तेव्हा तुला हरवण्यासाठी नाही, तर तुला नवीन काहीतरी शिकवण्यासाठीच थांबवणार आहे. बाळा, बघ, जे काही तुझ्यासोबत चाललंय, ते कदाचित तुझ्या प्लॅनमध्ये नव्हतं, पण ते तुझ्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. बाळा, तुला वाटतं की सगळे तुझ्या विरोधात चाललंय, लोक बदलले, परिस्थिती बदलली आणि तू स्वतःही बदलायला लागलास. हे सगळं नॉर्मल आहे बाळा.
कारण जेव्हा आयुष्य तुला पुढच्या लेवलवर घेऊन जातं, तेव्हा ते आधी तुझी जुनी आवृत्ती तोडतं. सगळ्यात कठीण वेळ कोणती बाळा? ती नाही जिथे तू हरतोस, तर ती जिथे तुला समजत नाही की तू लढतोयस का. इथेच सगळं बदलतं. कारण ज्या लोकांनी तुला कन्फ्युजनमध्येही चालणं सोडलं नाही, तेच एक दिवस लोक इतिहास लिहित असतात बाळा. आता तुला फक्त थांबायचं नाही, थोडं थोडं का होईना हळूहळू चालायचं आहे, पण चालणं थांबवायचं नाही. संयम म्हणजे फक्त वाट बघणं नाही. संयम म्हणजे विश्वास ठेवणं की काहीतरी चांगलं होणार आहे, जरी ते आता दिसलं नसलं तरीही. आज तू कदाचित तुला एकटं वाटत आहे, पण हा एकटेपणाच तुला स्वतःशी भेट घडवणार आहे. बाळा, जो माणूस स्वतःला ओळखतो तो कोणत्याही परिस्थितीला हरवू शकतो. बाळा, वाईट वेळ एक गोष्ट नक्कीच तुला दाखवून देईल, तुझ्या आजूबाजूचे खरे आणि खोटे चेहरे. जे तुझ्यासोबत आहेत ते खरे, आणि जे सोडून जातात ते फक्त एक धडा. म्हणून कुणावर राग ठेवू नकोस, कारण प्रत्येक जण तुझ्या आयुष्यातून काहीतरी तुला शिकवायलाच आला आहे. आता फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित कर, तुझ्या विचारांवर, कृतींवर, आणि सर्वात महत्त्वाचं तुझ्या विश्वासावर. कारण वेळ बदलते, पण विश्वास टिकवणारे लोकच त्या बदलाचा फायदा घेतात. एक दिवस येईल जिथे तू आजच्या या क्षणाकडे बघून हसशील. बाळा, तो दिवस आता खूप दूर नाही. फक्त थोडं अजून चालत राहा, थोडं अजून सहन कर, थोडंसं संयम ठेव. कारण कोणाचीच वाईट वेळ कायमची राहिलेली नाही. ती फक्त तेवढ्याच वेळेसाठी येते जितक्या वेळेत तू मजबूत होतोस. बाळा, थांबू नकोस, वाकू नकोस, स्वतःवरचा विश्वास कधीच सोडू नकोस. कारण तुझी कहाणी अजून संपलेली नाही, ती आता सुरू होत आहे. कारण देवाचा आशीर्वाद तुला प्राप्त होत आहे. होय माझ्या लेकरा, जर तुला हा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर राजाधिराज योगीराज असे तू टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. बाळा, आता तुझे सर्व संकटे दूर होणार आहेत, कारण तुझ्या डोक्यावर अजूनही देवाचा हात आहे. देवाचा आशीर्वाद आता कामाला लागला आहे. बाळा, तुला दिसत नाही, पण देव तुझ्यासाठी आधीच मार्ग तयार करत आहे. तुझं मन शांत होत नाही, कारण देव तुला खूप मोठं काहीतरी देण्याच्या तयारीत आहे. माझ्या लेकरा, तुला असं वाटतं की तुला सगळे सोडून गेले, पण जिथे सगळे सोडून जातात तिथे देवाचा आशीर्वाद कायम पाठीशी असतं. बाळा, जिथे माणूस कमजोर होतो, हीच ती वेळ जिथे देवाचा आशीर्वाद सर्वात जास्त काम करत असतो. देव आज म्हणत आहे, बाळा, तुला होणारा त्रास आता कायमचं संपणार आहे. देव कधीच त्रास देत नाही, तो फक्त आपल्याला मजबूत बनवतो. जसं आई आपल्या मुलाला चालायला शिकवते, तसं देव आपल्या आयुष्यात चालायला शिकवतो. कधी कधी तो आपल्याला पडू देतो, पण सोडून कधीच देत नाही. तुलाच असं वाटतंय की तू एकटा आहेस, पण खरं तर देव प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत आहे. तू रडतोस तेव्हा तो ऐकतो, तू थकतोस तेव्हा तो तुला शांतपणे ताकद देतो. देवाचा आशीर्वाद नेहमी मोठ्या आवाजात येत नाही, तो कधी कधी शांतपणे काम करतो. जसं वारा दिसत नाही पण जाणवतो, तसंच देवाचं सुद्धा अस्तित्व आहे. आज जे काही तुझ्यासोबत घडतंय ते सगळं एका कारणासाठी आहे. कदाचित तुला ते आज समजणार नाही, पण उद्या तुला नक्कीच जाणवेल, देवाने जे केलं ते योग्यच केलं. तुझ्या आयुष्यात काही दरवाजे बंद झालेत, काही लोक दूर गेलेत, काही स्वप्न तुटलीत, पण हे सगळं शेवट नाही बाळा. कारण जेव्हा देव काही काढून घेतो, तेव्हा तो त्यापेक्षा काहीतरी चांगलं देण्यासाठी तयारी करत असतो. तुला फक्त विश्वास ठेवायचा आहे. विश्वास की देव तुझ्या सोबत आहे. हा विश्वास की सगळं काही ठीक होणार आहे. हा विश्वास की तुझ्या आयुष्यात अजून खूप काही चांगलं घडणार आहे.
कधीकधी उत्तर लगेच मिळत नाही, पण योग्य वेळी देव नक्कीच आपल्या पाठीशी येत असतो. तो उशीर करतो, पण अन्याय कधीच करत नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूला अर्थ आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेला कारण आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर आज मिळणार आहे. म्हणून थोडा संयम ठेव, थोडं अजून विश्वास, कारण देवाचा आशीर्वाद तुला हळूहळू पुढे नेणार आहे. एक दिवस येईल आणि तू म्हणशील, त्या वेळेला मला काही समजत नव्हतं, पण देव माझ्यासाठी सगळं योग्य करत होता. आणि त्या दिवशी तुला जाणवेल की तू कधीच एकटा नव्हतास. बाळा, माझ्यावर विश्वास ठेव, स्वतःवर विश्वास ठेव आणि हार कधीच मानू नकोस. कारण तुझ्या डोक्यावर, आयुष्यावर देवाचा आशीर्वाद आहे आणि तो कधीच वाया जाणार नाही. हा देवाचा इशारा, हा देवाचा संकेत जर तुला आवडला असेल तर स्वामी सेवा आणि मी असे तू टाईप कर. हा व्हिडिओ तू लाईक कर, चॅनल तू सबस्क्राईब कर आणि कमीत कमी आपल्या नातेवाईकांना 8 जणांना तू हा संदेश शेअर कर. बाळा, तुझ्या आयुष्यातील दुःख आता कायमचं दूर जाणार आहे. तुझ्या कुटुंबावरचं संकट आज कायमचं निघून जाणार आहे. तुला त्रास देणारे शत्रू हे तुझ्या आयुष्यातून कायमचे जाणार आहेत. मला माहीत आहे तू खूप दुःखी आहेस, पण बाळा, ते दुःखही आता तुझ्या आयुष्यातून नष्ट होणार आहे. कारण तुझ्या आयुष्यात आता तुझ्या देवाची, तुझ्या भगवंताची एंट्री झाली आहे. होय माझ्या लेकरा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य तू कायम लक्षात ठेव. आणि मला माहीत आहे तू हार कधीच मानणार नाहीस. बाळा, तुझा माझ्यावरचा विश्वासच तुला शेवटपर्यंत, यशाच्या उंच शिखरापर्यंत पोहोचवणार आहे. होय माझ्या लेकरा, आयुष्यातील आलेली पनवती आता कायमची दूर जाणार आहे. फक्त तू संयम ठेव आणि एक एक पाऊल पुढे टाकत राहा. तुझा देव, तुझा पाठीराखा कायमच तुझ्या पाठीशी असणार आहे. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.